2-3 दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास, लांब श्वास, लांब प्रश्वास. श्वासाला पूर्णपणे स्थिर करून आता आपण मात्र 3दा दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद करूया. प्रथम ओंकारचा नाद 3 वेळा दीर्घ श्वास भरत. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतोऽमृतोऽमृतों गमय. ओम शांती शांती शांती. हो, लक्ष सुद्धा आपल्या स्थितीवरती. थोडा आपण ताट बसूया. पाठीजागना ताट, मान सरळ असेल आपली. लक्ष पूर्णपणे आपल्या स्थितीवरती. करूया 3दा दीर्घ श्वास भरत. प्रथम पहिला अभ्यास भस्त्रिका प्राणायाम, दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. लांब श्वास भरा, लांब श्वास सोडा. लांब श्वास, दीर्घ श्वास, खोल श्वास आणि कंटिन्युअस श्वास. 10 वेळा दीर्घ श्वासाने सुरुवात, लांब श्वासाने सुरुवात. लांब श्वास भरत राहा, दीर्घ श्वास भरत राहा. विश्राम. ज्या पहिल्या अभ्यासामध्ये आपण दीर्घ श्वासाने, लांब श्वासाने आपल्या श्वासाला थोडं स्थिर करून घेतलेलं आहे. आता मात्र आपण करूया याची दुसरी स्थिती, ज्यामध्ये आपण करत असतो कपालभाती प्राणायाम. 1 मिनिटाचा हा अभ्यास. आज आपण आपल्या प्राणायामच्या मध्ये विशेष आसन करून घेणार आहोत, सूक्ष्म व्यायाम. नंतर काही पोटावरचे आणि पाठीवरचे आसन सुद्धा करायचा प्रयत्न करूया. तर परत लक्ष आपल्या स्थितीवरती राहील. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, पाठीजागना ताठ, मान सरळ असेल.
पोटाला झटका, श्वास बाहेर. लक्षण आपल्या मणिपूर चक्रावरती, नाभी चक्रावरती. चरेवेती करत राहूया आपला कपालभाती प्राणायाम. अत्यंत महत्वाचा अभ्यास. चालू असू दे आपला अभ्यास. कपालभाती प्राणायाम अत्यंत महत्वाची स्थिती आपल्या शरीराच्या मध्यभागासाठी. सर आवाज नाही येत आहे तुमचा. नाही, आवाज येत आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. बहुतेक तुमचा आवाज कमी असेल. सर आवाज. करत राहा आपला कपालभाती प्राणायाम. अत्यंत महत्वाची क्रिया. कपालभातीची क्रिया अत्यंत महत्वाचा अभ्यास आपल्या करत राहूया स्थितीमध्ये. विश्राम, रिलॅक्स, शांत. आता आपण थोडं रिलॅक्स होऊन जाऊ. करत राहूया आपण आता नेक्स्ट स्थितीचा अभ्यास. नेक्स्ट स्थिती बाह्य प्राणायाम. 3 वेळा आपल्याला 3 बंद लावायचे आहेत. बाह्य प्राणायामाची स्थिती. परत ताट बसूया. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा किंवा वायू मुद्रा.
दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास झटक्याने बाहेर, 3 बंद, मूल बंद, उडियान बंद आणि जालंधर बंद. परत एकदा. पूर्णपणे श्वासाला बाहेर रोखून आपल्याला 3 बंद लावायचे आहेत. यथाशक्ती काही थांबायचं काही क्षण यासाठी. करूया आता लास्ट राऊंड, शेवटचं आवर्तन. विश्राम, रिलॅक्स. आता मात्र आपण करणार आहोत नेक्स्ट अभ्यास छोट्या प्राणायामाचा, म्हणजेच अग्निसार क्रिया. ती सुद्धा आपण 3 वेळा करूया. आपल्या जठराग्नीला पूर्णपणे स्वस्थ करण्याची क्रिया म्हणजेच अग्निसाराचा अभ्यास. क्रिया तेच बाह्यकुंभ करायचा आहे, म्हणजे आपल्याला श्वासाला बाहेर रोखायचं आहे आणि पोटाची आंतरिक हालचाल करूया 3 वेळा. परत एकदा दीर्घ श्वास. आपला श्वास अत्यंत महत्वाचा आहे या स्थितीमध्ये, कारण आपण जितका दीर्घ श्वास भरू, झटक्याने श्वास बाहेर सोडू, तेव्हा आपल्याला फक्त आपला पोटाल हलवायचा आहे आतानी बाहेर, आणि आपल्या पोटाच्या प्रत्येक स्नायूला यामध्ये आपण ऍक्टिव्हेट करतो. सोबतच आपलं जे जठराग्नी आहे, जी आपल्या शरीरामध्ये 13 अग्नी असतात, 7 धातू अग्नी, 5 पंचाग्नी आणि आपला महत्वाचा भाग म्हणजे जठराग्नी. यामुळे आपल्याला भूकेचं सेन्सेशन होते. आपली पचनक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जठर, त्याला पूर्णपणे स्वस्थ करतो आपला हा अग्निसार क्रियेचा अभ्यास. तर आता करू आपण नेक्स्ट शेवटची स्थिती. आपले खांदे मान पूर्णपणे स्थिर राहील, फक्त आपल्या पोटाचा भाग आपल्याला हलवायचा आहे आत आणि बाहेर. करूया लास्ट राऊंड. ना मान खालीवरती, ना खांदे सुद्धा खालीवरती नाही, फक्त आपला मधला भाग पोटाचा आपल्याला हाताने बाहेर करायचा आहे, ज्यामुळे आपलं जठर, ज्यामध्ये असणारा अग्नी, त्याला आपल्याला पूर्णपणे प्रज्वलित करायचं आहे. कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर तो मेंटेन करतो 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत. अशी ही विशेष स्थिती. विश्राम. तर आता थोडं आपण रिलॅक्स होऊन जाऊया. थोडे पाय सोड करून घेऊया. थोडे पाय लांब, पायाचे बोट थोडे स्थिर करून घेऊ. दोन्ही पायाचे बोट हाताने बाहेर, दोन्ही पायाचे पंजे सुद्धा समोर मागे करत राहूया आपला अभ्यास. दोन्ही पायाचे पंजे सुद्धा समोर मागे.
वन बाय वन सुद्धा. दोन्ही पायासोबत घेऊन थोडं गोल फिरून घ्या. रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा. थोडे पाय हलवून घेऊया. दोन्ही पायासोबत. एक पाय जवळ करून लांब करून घ्या. फोल्ड करा एक पाय, नंतर लांब करा. पूर्ण पाय फोल्ड करायचा प्रयत्न. त्याचा शक्यजवळ जुळण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण पायाच्या स्नायूला यामध्ये आपल्याला व्यायाम देता येतो. विश्राम. आता मात्र आपल्या गुडघ्या थोडा आवरून घ्या. फक्त गुडघ्याच्या वरचा भाग आपल्याला थोडा स्ट्रेच करायचा आहे. विश्राम. रिलॅक्स. आता मात्र आपण परत एकदा बसून जाऊया. करूया आपण आपला अभ्यास आपल्या हातासाठी सुद्धा. दोन्ही हात समोर, अंगठा हातमध्ये, बोट वरती. प्रेस करा अंगठ्याला 4-5 वेळा सहजपणे. सूक्ष्म व्यायामामुळे आपल्या प्रत्येक जॉईंट्सला, मसल्सला, बोन्सला आपण सहजपणे फ्री करून घेतो. त्याची कार्यक्षमता वाढवून घेतो दिवसभरच्या कार्यासाठी. विरुद्ध बाजूने तर बोट हात अंगठावरती. फिंगर्स इन, थंब अप. फक्त बोटाची हालचाल. ओनली फॉर फिंगर्स. आपले बोट हलवून घ्या. आपला अंगठा सरळ ठेवून. आता मात्र दोन्ही हाताच्या मुठ्या बांधून गोल फिरून घ्या. रिस्ट रोटेशन. आपलं मनगट आपल्या हाताचा महत्वाचा भाग, त्याची स्थिती. हीच क्रिया परत विरुद्ध बाजूने सुद्धा. दोन्ही हाताचे पंजे हलवून घ्या. जितका तुम्ही सूक्ष्म व्यायाम कराल तितका तुमच्या हातातल्या जॉईंट्सला, मसल्सला तुम्ही सहज फ्री करू शकता. जो सर्वात महत्वाचा भाग आपल्या शरीराच्या बाह्य कार्यासाठी. इनसाइड मुवमेंट. दोन्ही हात सरळ ठेवून आपल्याला फक्त हात हलवून घ्यायचे हाताने बाहेर. हीच क्रिया आता हात आपल्या खांद्याकडे घेऊन श्वास भरत श्वास ओतला. साइड वाईज मुवमेंट करूया आपण. 10-15 वेळा सहज करू शकता. परंतु यामध्ये आपल्या हाताचे सर्व स्नायू, आपल्या हाताच्या बोटापासून तर हाताच्या खांद्यापर्यंत असणाऱ्या प्रत्येक भागाला आपल्याला शिथिल आणि शांत करता येतं, रिलॅक्स करता येतं. आणि नंतर मग अप अँड डाऊन. दोन्ही हात सरळ. श्वास भरत वरती, श्वासोत खाली.
विश्राम. हात खांद्यावरती ठेवून थोडं गोल फिरवून घ्या. शोल्डर रोटेशन, स्कंद संचलन, असं पूर्ण गोल करायचं. आपल्या दोन्ही हात आपल्या छातीसमोर जोडलेले कोपरे. श्वास भरत हात वरती आणि श्वास सोडत हात बाजूने खाली. सहजपणे 5-6 वेळा आपण नक्कीच करू शकता. मात्र पूर्ण क्रिया करायची, योग्य क्रिया करायची. क्रिया करायची आपल्या श्वासासोबत, ज्यामध्ये आपल्या छातीचे स्नायू, हृदय, फुफ्फुस याला पूर्णपणे बळकटी मिळते. डॉक्टर माहूरकर जे नागपूरचे ते आपल्या हार्ट पेशंटला हा अभ्यास नक्कीच सांगतात की तुम्ही या अभ्यासामुळे ऑपरेशन झाल्यावर सुद्धा म्हणजे त्या स्नायूला पूर्णपणे स्वस्थता मिळते. हीच क्रिया आता विरुद्ध बाजूने सुद्धा. चेस्टचं एक्सपान्शन, चेस्टचं कॉन्ट्रॅक्शन. प्रत्येक अवयवाला जर आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर त्यासाठी या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. त्याचं म्हणजे त्याला एक्सपांड करा, त्याला कॉन्ट्रॅक्ट करा. म्हणजे त्याला पूर्ण स्पेस द्या त्याला वाढण्याकरता, आणि ती स्पेस त्याला आपल्या या कॉन्ट्रॅक्शनमुळे, याला एक्सपान्शन केल्यामुळे. विश्राम. रिलॅक्स. हात आपल्या गुडघ्यावरती. आता मात्र आपले खांदे गोल फिरवून घ्या. हा सूक्ष्म जरी आपण चांगल्या पद्धतीने केला तरी आपल्याला भरपूर व्यायाम मिळतो शरीराला. कुठेच आपल्याला एकदम शरीराला स्ट्रेस द्यायची गरज नाही. अत्यंत सूक्ष्म व्यायाम, परंतु शास्त्रीयदृष्ट्या करण्याचा प्रयत्न, त्याचा वेळ तेवढा द्यायचा, लक्ष त्यामध्ये असलं पाहिजे आपल्या क्रियेमध्ये, आणि आपल्या श्वासाची जोड त्या प्रत्येक क्रियेसाठी. आता विरुद्ध बाजूने सुद्धा. आपली पूर्णपणे स्केलेटल सिस्टम मजबूत करतो आपण आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा. मस्क्युलर सिस्टम, स्केलेटल सिस्टम, जे आपले काही 8 संस्था आहेत, 8 सिस्टम्स आहेत, त्यातला हा महत्वाचा भाग. विरुद्ध बाजूने सुद्धी. आता मात्र शांत, विश्राम, रिलॅक्स. आता आपण करूया नेक्स्ट अभ्यास. जो अभ्यास राहील आपल्या माने करता. प्रथम करू अप अँड डाऊन. श्वास भरत मान वरती हळूवारपणे करायचं, आणि हळूवारपणे आपल्याला मान खाली घ्यायची श्वास सोडताना. डोळे उघडे असू द्या, कुठेही मानेला झटका न देता. Inhale, head up, exhale, head down. विश्राम. आता साइड वाईज. उजवा कान उजव्या खांद्याकडे, डावा कान डाव्या बाजूला. खांद्याला न उचलता मानेला झुकवायचा. बघा, हा अभ्यास आपला मानेचा आहे. आपण अगोदरला अभ्यास आपला खांद्यांचा. प्रत्येक अभ्यास प्रत्येकासाठी, परंतु त्यामध्ये क्रिया मात्र योग्य करण्याचा प्रयत्न करायचा. उजवा कान उजव्या खांद्याकडे, डावा कान डाव्या बाजूला. क्रिया करत राहा. अत्यंत महत्वाचा अभ्यास. आपल्या मानेचे स्नायू, अत्यंत महत्वाचे स्नायू, आपल्या डोक्याला पूर्णपणे ते स्थिर करतात. रिलॅक्स. आता मात्र हनुवटी खांद्याकडे. जोड आपल्या श्वासाची.
रिलॅक्स. आता मात्र आपण थोडी गोल फिरून घेऊ मान. नेक रोटेशन. मानेला गोल फिरून घ्या हळूवारपणे. श्वास भर तर गोल. श्वास पूर्ण गोल. हीच क्रिया विरुद्ध बाजूने सुद्धा करत राहा. ज्याला म्हणतात ब्रह्ममुद्रा, ज्यामध्ये आपल्या मानेला आपण बाजूनी समोर अशा तिन्ही बाजूनी आपल्याला त्याला व्यायाम देत असतो. आणि या अभ्यासामध्ये आपल्या थायरॉइडच्या ग्रंथी, पॅराथायरॉइड ग्रंथी, स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वसननलिका या सर्वांचा व्यायाम मिळते या अभ्यासामध्ये. मन मात्र थोडी हळूवारपणे फिरताना थोडी मागे सुद्धा झुकवायची आणि थोडी समोर सुद्धा झुकवायची. विश्राम. लास्ट टाइम शांत. रिलॅक्स. या अभ्यास जर तुम्ही जरी अभ्यास केला तरी याच्यामध्ये फार फरक पडतो आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सुद्धा. मागे 1-1.5 वर्ष अगोदर यवतमाळच्या एका ग्रुपने यावरती एक प्रयोग केला होता. त्यामध्ये मी सुद्धा होतो. तर त्यांनी फक्त काय केलं की 1 घंटा 1 महिना 7 ते 7 सकाळच्या वेळेस 30 लोकांवरती एक प्रयोग केला की ज्यांना काही आजार होते आपल्या थायरॉइडचे त्या लोकांनी त्यांनी जमा केलं आपल्या दाता कॉलेजच्या मागे एका हॉलमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्युअसपणे हा अभ्यास केला त्या ग्रुपवरती. आणि त्यांना असं लक्षात आलं की त्या क्लासच्या अगोदर त्यांनी प्रत्येकाची टेस्ट करून टाकली आपल्या थायरॉइडची. नंतर एका महिन्यात परत त्याची टेस्ट केली. सर तुमचा आवाज नाही येत आहे. वंदना मॅडम आवाज येत आहे माझा? आवाज येत आहे सर. उपरे सर आवाज येत आहे. ओके ओके. त्यांचा नेटवर्कचा काही इश्यू असेल कदाचित. तर त्यांनी 1 महिना हा अभ्यास त्यांच्याकडून रोज करून घेतला. आणि बघा त्यांनी फक्त सर आवाज नाही येत आहे. हा मॅडम बहुतेक तुमचा नेटवर्कचा इश्यू आहे कदाचित. तुम्ही थोडं का नाही परत एकदा जॉईन करा क्लास लेफ्ट होऊन. तर मी म्हणतो होतो की त्यांनी 1 महिना फक्त हाच अभ्यास केला. 1 महिना आपल्या नेक मुवमेंटचा. त्यामध्ये सूक्ष्मव्यायाम केले, परत अभ्यास केला, पुन्हा सूक्ष्मव्यायाम केले, परत अभ्यास केला. म्हणजे त्यांचा फोकस होता फक्त आपल्या या ब्रह्म मुद्रेवरती. आणि त्यांना असं लक्षात आल्यानंतर 1 महिन्यानंतर की या अभ्यासामुळे पूर्णपणे आपल्या जे स्नायू होते आपल्या गळ्यातले ते पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाले. त्यांनी हा अभ्यास फक्त 1 घंटा केला. 1 महिन्यामध्ये त्यांचा हा इतका रिझल्ट होता त्यामध्ये. तर अशी महत्वाची क्रिया होती आपल्या ब्रह्ममुद्रेची. तर आता आपण करणार आहोत आपले नेक्स्ट प्राणायाम. त्यातली पहिली क्रिया ती सुद्धा फार महत्वाची आपल्या गळ्यासाठी, गळ्याच्या ग्रंथी करता. श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज करायचा बघा. श्वास भरताना गळ्यामध्ये आवाज करायचा. गळा थोडा टाईट करू. गळा थोडा टाईट करायचा. नंतर डाव्या स्क्रीन श्वास बाहेर. परत एकदा उज्जयी प्राणायामाला म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण आवाज करतो गळ्यात श्वास भरताना गळ्यामध्ये आणि त्या गळ्यातल्या ग्रंथीला आपण पूर्णपणे स्वस्थ करतो. लास्ट राउंड.
आणि ज्यांना खूप त्रास आहे आपल्या थायरॉइडचा त्यांनी हीच क्रिया करायची, परंतु काय करायचं यामध्ये पहिलं बंद लावायचा नंतर श्वास भरायचा, असं करून आपल्याला श्वास भरता येतो. यामध्ये थोडा जास्त पुन्हा लाभ मिळते अभ्यासामध्ये, कारण ऑलरेडी आपला एक बंद असतो लागलेला, त्यामुळे जागा कमी असते आपल्या श्वास भरताना आपल्या गड्यामध्ये. आणि जर आपण प्रयत्न केला आडवारपणे श्वास भरण्याचा आवाज करताना तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त लाभ मिळू शकतो आपल्या अभ्यासामध्ये. अशी ही ऍडव्हान्स उज्जयी प्राणायामची सुद्धा क्रिया आपण करूया 1-2 वेळा फक्त. तर काय करायचं, प्रथम बंद लावायचा. कोणता? जांदर बंद, जो आपल्या ह्या भागाला आपल्या हे जे गड्यामध्ये विशुद्धी चक्र आहे, जे आपले 8 चक्रांनी बनलेलं शरीर आहे, जसं योग म्हणतं आणि मेडिकल सायन्स म्हणतं की आपल्याला 8 सिस्टम्स आहेत, ज्याच्यामध्ये फार सिमिलरिटीज आहे बघा यामध्ये. तर पहिल्यांदा लावायचा आपला जांदर बंद, नंतर मग श्वास भरताना गड्यामध्ये आवाज करायचा. नंतर श्वास बाहेर. परत एकदा पहिलं बंद लावायचा, हनुवटी लावायची आपल्या छातीपाशी, म्हणजे ऑलरेडी आपला हात भाग थोडा स्ट्रेच होतो. नंतर मग त्याच्यामध्ये श्वास भरताना आवाज करत आपल्याला श्वास भरायचा असतो. विश्राम, रिलॅक्स. तर हे होते आपले 3 छोटे प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अग्निसार आणि उज्जाई. उज्जाई विशेषतः आपल्या हायपर आणि हायपोथायरॉइडसाठी विशेष क्रिया, त्याच्यामुळेच आपल्या शरीरातलं बॅलन्स आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. आणि असे काही आपल्यापाशी ग्लँड्स असतात की जे डायरेक्ट आपल्या रक्तामध्ये जाऊन मिळतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की गोळी घेणे आणि इंजेक्शन घेणे यातला जो फरक आहे तोच फरक असतो आपल्या या 2 प्रकारच्या ग्लँड मधला. एक ग्लँड इनडायरेक्टली आपल्या रक्तामध्ये मिळते आणि दुसरी ग्लँड डायरेक्टली आपल्या रक्तामध्ये मिळते. तर ही जी थर्ड ग्लँड आहे ती आपल्या डायरेक्टली रक्तामध्ये मिळून आपण फास्ट त्याला ऍक्टिव्हेट करते आपल्या बॉडीसाठी ही स्थिती. आता मात्र करूया नेक्स्ट अभ्यास, अनुलोम विलोम प्राणायाम. ही सुद्धा अत्यंत महत्वाची क्रिया आपल्या योगाभ्यासातली. या 2 क्रिया आपण म्हणतो, त्यातली पहिली क्रिया आपण करून घेतलेली आहे कपालभाती प्राणायाम. आता करूया आपण अनुलोम विलोम प्राणायामची स्थिती. दीर्घ श्वास भरायचा, दीर्घ श्वास व्हायचा, लांब श्वास भरायचा, लांब श्वास व्हायचा. खरं तर अभ्यास आपण एक गीत ऐकणार आहोत. तर खरं तर अभ्यास आपला अत्यंत महत्वाचा अभ्यास अनुलोम विलोम प्राणायाम, जी क्रिया आपल्याला सहजपणे करता येते तो म्हणजे आपला अभ्यास अनुलोम विलोम प्राणायामची स्थिती. आवाज येते का मॅडम? आवाज येते का? येत आहे आवाज, हो. आवाज येत आहे. ये धरती स्वाभिमान के नारों से टकराएगी, ये आवाज देश के पहरेदारों से. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आज तो गूंजेगी ये धरती स्वाभिमान के नारों से टकराएगी, ये आवाज देश के पहरेदारों से. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. विश्व गुरु भारत को बनाने चले हम
मस्त दीवाने रे, सेवा समता और मेहनत के गाते हुए तराने रे, भारत नया बनाने को हम स्वर्ग धरा पर लाए रे। हंसते गाते गुजर जाएंगे कांटों से अंगारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मतदान करेंगे भ्रष्टाचार मिटाने को, अब गांव की ओर बढ़ेंगे देश को स्वस्थ बनाने को, राष्ट्रवाद स्वीकार करेंगे देश को एक बनाने को। भारत माँ को मुक्त करेंगे भारत के गद्दारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। नहीं जुड़े हैं जो भी हमसे अभी वक्त है आओ रे, भ्रष्टाचार मिटाने को अब साथ खड़े हो जाओ रे, पूर्ण आजादी नई व्यवस्था नया परिवर्तन लाओ रे। मुझे पूरा देश हमारा स्वदेशी के नारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। अनुशासन का पाठ पढ़ा है, योग धर्म अपनाया है, भ्रष्टाचार अन्याय कुशासन जिसने हमें सताया है, भारत का स्वाभिमान जगा है, विजय का बिगुल बजाया है। मुक्त करेंगे भारत माँ को पापों अत्याचारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आज तो गूंजेगी ये धरती स्वाभिमान के नारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आज तो गूंजेगी ये धरती स्वाभिमान के नारों से, टकराएगी ये आवाज देश के पहरेदारों से, भारत के गद्दारों से, देश के पहरेदारों से, भारत के गद्दारों से, देश के पहरेदारों से। विश्राम, रिलॅक्स. आज आपला अनुलोम विलोम प्राणायाम, ज्यामध्ये 3 मुख्य नाड्या इडा पिघना सुषुम्ना 72,72,10,201 नाड्यांना पूर्णपणे स्वस्थ करतो अशी ही विशेष क्रिया म्हणजेच अनुलोम विलोमचा प्राणायाम, ज्यामध्ये आपल्या आर्टरीज आणि व्हेन्स जे आपले सिस्टम्स आहे शरीरामध्ये, शुद्ध रक्त घेऊन जाणाऱ्या आर्टरीज आणि अशुद्ध रक्त जमा करणाऱ्या व्हेन्स या सर्वांना पूर्णपणे स्वस्थ करतो अशी विशेष क्रिया म्हणजेच अनुलोम विलोमचा प्राणायाम. तर आता करू आपण विशेष क्रिया आपल्या मनाच्या एकाग्रतेसाठी. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण. या मनाला जे आपण आयुर्वेदामध्ये आपल्या मनाला सुद्धा एक इंद्रिय म्हटलेलं आहे आपल्या अभ्यासामध्ये, जे मन आपल्या शरीराला कंट्रोल करते, तर त्या मनाला आपल्याला पूर्णपणे स्वस्थ निरोगी आणि एकाग्र करण्याचा अभ्यास म्हणजेच ऍडव्हान्स अनुलोम विलोम प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम. क्रिया तीच राहील, फक्त श्वासाचा आवाज नको. श्वासाचा आवाज अत्यंत हळूवारपणे घ्यायचा, आपल्याला श्वास अत्यंत हळूवारपणे श्वास व्हायचा आहे. करूया. साऊंडलेस ब्रीदिंग. क्रिया अनुलोम विलोमचीच, फक्त श्वासाचा कुठलाही आवाज नको. परत एकदा एक संवेदनासोबत करूया.
का दीपक जला दिया, भारत के स्वाभिमान को फिर से जगा दिया। जन जन में जिसने योग का दीपक जला दिया, भारत के स्वाभिमान को फिर से जगा दिया। सदियों से लोग त्रस्त थे दुख से और रोग से, सदियों से लोग त्रस्त थे दुख से और रोग से, सदियों से स्वाभिमान था खोया प्रलोभ से, खोया था लोभ से। आंखें इन्होंने खोल दी, सबको जगा दिया, मानव जन्म का अर्थ इन्होंने बता दिया। जन जन में जिसने योग का दीपक जला दिया, भारत के स्वाभिमान को फिर से जगा दिया। लेते हैं हम शपथ के न भूलेंगे देश को, लेते हैं हम शपथ के न भूलेंगे देश को, लेते हैं आज व्रत के संवारेंगे देश को, सुधारेंगे देश को। जननी है मातृभूमि के जिसने ये तन दिया, इससे उड़ न हो कि इन्होंने बता दिया। जननी है मातृभूमि के जिसने ये तन दिया, इससे उड़े न होंगे इन्होंने बता दिया। जन जन में जिसने योग का दीपक जला दिया, भारत के स्वाभिमान को फिर से जगा दिया, भारत के स्वाभिमान को फिर से जगा दिया, फिर से जगा दिया, फिर से जगा दिया। विश्राम, रिलॅक्स. ही स्थिती आपल्या विशेषतः मनाच्या अभ्यासासाठी, मनाच्या एकाग्रतेसाठी, जो मनाला आपण शांत करतो त्यावरच आपल्याला विशेषतः आपल्याला लाभ मिळतो ध्यानाचा वगैरे. तर आता आपण नेक्स्ट अभ्यास करणार आहोत भ्रामरी प्राणायाम, प्रणव उद्गीत आणि प्रणव ध्यान. 3 बोट डोळ्यावरती, एक बोट कपाळावरती, अंगठ्याने आपल्याला कान बंद करायचे. बघा, आपल्याला हा भाग आपल्याला कानाचा दाबून आपल्याला कान बंद करायचे आणि 3 वेळा श्वास सोडताना नासिकेतून भ्रमणचा आवाज. Mm-hmm.
लक्ष परत आपल्या स्थितीवरती. पाठजगना ताट, मान सरळ, डोळे मिटलेले. 3 दीर्घ श्वास भरत ओंकारचा नाद. अ, उ आणि म चा सूर आपल्या नासिकेतून. लक्ष आपल्या स्थितीवरती. प्रणव ध्यान. पाठीचा ताट, मान सरळ. लक्ष आपल्या श्वासावरती असेल. थंड हवा आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होत आहेत आणि गरम हवा शरीराच्या बाहेर निघत आहेत. हे आपलं लक्ष असू द्या. गुन्ह्यात वर करून घासून घ्या. हात फिरून घ्या आपल्या शरीरावर. तर आज झाला आपला विशेष अभ्यास. व्यर्थ झालेला आहे जवळपास. तर आज आपण आता नेक्स्ट अभ्यास करणार आहोत आपल्या कानाकरता. याला होतं आपण कर्ण रोगांतक प्राणायाम. ज्याप्रमाणे आपण त्या मागच्या वेळेस डोळ्याचे अभ्यास करून घेतले, आता अभ्यास आपण करतो कानासाठी. यामध्ये क्रिया फार सोपी आहे. आपण ज्याप्रमाणे श्वास भरतो तसाच प्रमाणे श्वास भरताना फक्त आपल्याला 2 नासिका बंद करायचे आहे आणि तो जो आपण श्वास भरलाय त्या श्वासाला थोडं आपल्याला प्रेशराईज करायचं आपल्या कानाच्या बाजूने. कारण हे जे 10 जे विशेषतः आपले भाग आहेत ज्यामध्ये आपल्याला आपल्या भागासोबत संपर्क येतो, त्यातला भाग म्हणजे आपला कानाचा सुद्धा. कानाच्या भागामध्ये जे 3 पार्ट आहे, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. म्हणजे बाह्य भाग, मध्य भाग आणि आंतरिक भाग. तर बाह्य भाग आपण बघतोच, पहिला म्हणतो आपण इयर पिन्ना, मधला भाग इयर ड्रम आणि 3 आपले छोटे छोटे त्यामध्ये हाड असतात. आणि आपल्या शरीरातला सर्वात छोटा हाड म्हणजे आपल्या कानातला भाग. तर त्याला आपण स्वस्त करणार आहोत या अभ्यासामध्ये. आणि विशेषतः ज्या भागामध्ये आपल्या आवाजाचा जो आपण ग्रहण करतो, जे आपलं इंद्रिय म्हणजे कान, जे आपला आवाज ग्रहण करते, त्या आवाजाला आपण नंतर रूपांतरित करतो आपल्या इलेक्ट्रिकल पल्सेसमध्ये. आपल्या शेवटच्या भागामध्ये आपल्या कानाच्या नंतर तो मग आपण पाठवतो इलेक्ट्रिकल पल्स आपल्या ब्रेनला, आणि ब्रेन त्याला इंटरप्रेट करून नंतर आपल्याला ऐकू येते बघा. तर त्यासाठी विशेषतः आतल्या कानाला आपण स्वस्त करतो या अभ्यासामध्ये. विशेष करून श्वास भरायचा, नाक बंद करायचा आणि तो श्वास भरलेला आपण आपल्या बाजूला आपल्याला प्रेशराईज करायचा कानाच्या भाग मागे. पूर्ण श्वास भरला,
थोडं प्रेशराईज करा कानाकडे श्वासाने. नंतर हळूपणे श्वास करून घ्यायचा. आपण जो श्वास भरलाय तो श्वास आपल्याला लास्ट राऊंड. आपल्याला काय करायचं आहे, श्वासाला फक्त त्या भागाकडे घ्यायचं आहे, थोडं प्रेशराईज करायचं कानाकडे. तर तुम्ही बघा थोडं प्रेशर डेव्हलप होते आपल्या कानाच्या भागामध्ये आणि थोडं आपल्याला वाटतं की थोडं तिथे ताण तयार झालेला असतो. पुढे लास्ट अभ्यास कर्ण रोगांत प्राणायाम. आणि सोबतच आपल्या कानाचा सुद्धा आपण करतो एक्युप्रेशराईज. त्याला सुद्धा आपण थोडं प्रेस करून घेतो. आपला हा बाहेरचा भाग, आउटर इयरचा भाग, पिन्ना, मग मिडल इयर मध्ये इयर ड्रम आणि 3 छोटे आपले हाड असतात, त्याला म्हणतो आपण हॅमर, अॅन्युल आणि स्टेपिस. तो स्टेपिस म्हणजे सर्वात छोटं हाड आपल्या शरीरातलं, फार छोटं हाड, आणि तेच आपल्या साऊंड व्हायब्रेशनला करते ट्रान्सलेट टू इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये आपल्या इनर इयर मध्ये, ज्यामध्ये आपण म्हणतो की कॉक्लिया. जो कॉक्लियाचा भाग पूर्णपणे आपल्या कानामध्ये एक प्रकारचा फ्लुइड असते, त्यामध्ये त्रास होऊन नंतर त्याची स्पीड वाढते आपल्या आवाजाची. सोबतच आपले जे वरचे बोट आहे, आपला वरचा भाग आपल्या बोटाचा, त्याला आपण प्रेस करतो असं. हा सुद्धा विशेष अभ्यास आपल्या केसासाठी सुद्धा. आपण सहजपणे 4-5 मिनिटं रोज करायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ. ज्यांना केस गळतीचा त्रास जास्त, त्यासाठी सुद्धा ही विशेष क्रिया. पूर्ण पॉइंट्स असतात आपल्या वरचे, ते पूर्णपणे स्वस्थ होतात. आपला हा भाग पूर्णपणे आपल्याला प्रेस करायचा आहे त्याच्या कडक जागेवरती. सोबत मग आपली क्लॅपिंग मध्ये तर जवळपास मॅक्झिमम पॉइंट आपले कव्हर होतात. रिलॅक्स. करूया शांतीपाठ. दुनिया जोडून घेऊया. लक्ष आपल्या श्वासावरती. एकदा ओंकारचा नाद, नंतर शांतीपाठ. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. दुनियात प्रेमाची बांधून नतमस्तक. आजच्या कार्यासाठी आपण आशीर्वाद प्राप्त करून घेऊ.
हात करून घ्या आपल्या चेहऱ्यावरून. सर्वांचे आभार, धन्यवाद, ओम प्रणाम. आजचा दिवस सुद्धा फार चांगला आहे. आज सगळीकडे प्रणाम. प्रसाद झालेला आहे. ओम वंदन. ओम. 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 Thank you, sir. Good day. Thank you everyone.